आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. मी सुकुमार श्रीपती जगणारे सांगडे गावचा आहे. आमची सगळ्यांच्या भावांच्या मध्ये 10 गुंठ जमीन आहे. आम्ही जमीन असं घेतलेली आहे शेतकरी शेतीसाठी. 10 गुंठ जमीन आहे, ती संपूर्णच या रस्त्यामध्ये आज जात आहे. त्यामुळे आम्ही आमचं कुटुंब सगळं भूमिहीन होणार आहे. आम्हीच काय, आमच्या बरोबर इतर अनेक शेतकरी आमच्या गावामध्ये भूमिहीन होणार आहेत आणि त्यांची अतिशय चांगल्या पद्धतीची पिकाऊ जमीन यामध्ये जात आहे. तरी पिकाऊ जमीन घालवून कशासाठी तुम्ही भक्त शक्तीपीठ करतात? कुठल्याही भक्ताची मागणी नाही, कुठल्याही एखाद्या भक्त संघटनेची शक्तीपीठ झालं पाहिजे अशी कधीही मागणी नाही. आता काही लोक भाजपची तोंडाला मुकुट लावून सांगणार की झाला पाहिजे असं म्हणते, सरकारच्या सांगण्यावरून सांगायला, पण ते चुकीच आहे. त्यांनी फक्त सरकारची हुजरेगिरी करत आहेत. पण प्रत्यक्ष ज्या शेतकऱ्यांनी जमीन जात आहे, आता शेतकऱ्यांचा किती त्रास होतोय ते प्रत्यक्ष तुम्ही बघायला पाहिजे. आणि याच्यापूर्वी समृद्धी मार्ग झालाय बघायला, त्या भागातल्या लोकांचे किती त्रास होतोय त्या मार्गामुळं. हा 18 ते 20 फुटावरनं मार्ग उंचीवर जात असतो. शेती पलीकडे असेल तर 2-2, 2.5, 3-3 किलोमीटरवरनं त्या शेतीला लोकांना जावं लागणार. शेतीचा 2 भाग झाला तर निम्म या बोला निम्म त्या बोला संपूर्ण शेतीचं नुकसान होणार. काही ठिकाणी पाणी साचून त्या ठिकाणी शेती खराब होणार. एकंदरीत शेतकऱ्यांच्यावर वरवंटा फिरणारा हा मार्ग असल्यामुळं शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि त्यांच्या अगदी प्रगतीचा मार्ग फुटणार आहे किंवा त्यांच्या जगण्याचा मार्ग फुटणार आहे, एवढं यातून होतं.